जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नंदुरबार शहरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत एक आगळा वेगळा अनोखा उपक्रम राबविण्यात आला। नंदुरबारातील धुळे चौफुली परिसरात हेल्मेटधारक दुचाकी चालकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वागत करण्यात आले। ज्या वाहन चालकांनी हेल्मेट परिधान केले नव्हते त्या वाहन चालकांना योग्य ते मार्गदर्शन करून हेल्मेट वापराबाबतचे फायदे सांगत व नुकसानीबाबत माहिती देत हेल्मेट वापरण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत। या मोहिमेनंतरही वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर केला नाही तर पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। या मोहिमेत सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक राहुल नलावडे, राकेश साबळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश तेलावरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संध्या जाधव, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे, चालक नवल पवार यांचा सहभाग होता। याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपण आरटीओ नंदुरबार तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लोकांनी हेल्मेट वापरावं, हेल्मेटचे अवेअरनेस करण्यासाठी हा आज आपण उपक्रम घेतलेला आहे। आणि आज धुळे चौफुली येथे ज्या दुचाकी स्वारांनी हेल्मेट घातलेलं आहे अशा हेल्मेट स्वारांचा आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत आणि तोच सेल्फी त्यांना आपण त्यांच्या मोबाईलमध्ये टाकून देत आहोत, कारण की त्यांनी आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना तो दाखवावा। आपला नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुचाकी अपघातामध्ये मागील वर्षी 250 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि करोना काळातही एवढे मृत्यू पडले नाही, याच्यापेक्षा जास्त मृत्युमुखी लोक दुचाकी अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत। ही आपल्यासाठी खूप शोकांतिक आहे आणि हे अपघात कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ही मोहीम आपण घेत आहोत। आत्ता सध्या आपण लोकांना अवेअरनेस करत आहोत की हेल्मेट वापरा, अपघात टाळा, आपला जीव वाचवा। परंतु भविष्यात याच्यावर एक संयुक्त पोलीस आणि आरटीओ यांच्यातर्फे एक मोठी कारवाई कायम चालू राहणार आहे। तरी मी आपल्या मार्फत सर्व नंदुरबारवासियांना आवाहन करतो की आपण हेल्मेट वापरा, अपघात टाळा आणि नंदुरबार जिल्हा आपला अपघातमुक्त करण्यासाठी सहकार्य करा।